नाचतायत. मम्मी मगाशी काय बोलली तुला? तू मम्मीला काय सांगितलं मावशीला? सामान दाबतायत. सर्वात पहिले तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? मजेत राहा. गरमी आहे, पाणी पिया. आणि बघा आता तुम्ही बोलत असाल एवढ्या दिवसांनी हा कसा काय आला ब्लॉग काढायला, तर माझी ईमेल आय डी गेलेली. हा मोबाईल चेंज केला तेव्हा. तुम्ही बोलाल खोटं बोलतो, मी फोटो टाकतो तिथं बघा. तर 4 दिवस झाले माझी ईमेल आय डी आली. आता आपण परत नवीन जोशने आलो सुरू करायला. तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि मी तर आता चाललो आहे गावाला. आज मे महिना आहे, मस्त लग्न कार्य सुरू झाले, तर तिकडे चालू आहे जाणं. आपण आता पुढे असं भेटूया मध्ये मध्ये. माझी मावशी पण आहे, माझे भाऊ पण आहेत, काका पण आहेत. मध्ये एकाच बसमध्ये कोइन्सिडन्समध्ये बुकिंग झाली आमची, ते पण आम्हाला आत्ता कळते सकाळी. तर आपण जाऊया पुढं. चला ऑटो येते, ऑटोमध्ये बसूया. तुम्हाला बोललेलो आम्ही आता चाललो आहे गावाला. कोइन्सिडन्स झाला आहे, मावशी पण आली आहे पाठी. बघा इथं हा माझा भाऊ आहे, ही मावशी आहे, त्या मम्मी आहे. ऋतू पळाला आहे कुठंतरी तिकडं. अफाट गर्दी आहे सकाळी 5:30 वाजता पण पटँग. माणसं बोलतात कोकणात जाणं सोपं आहे. काय सोपं आहे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बॅगा आहेत आमच्या. 15 आहे की. सगळ्यांनी आता यांच्या पण गावी जाणार आहे आम्ही, मावशीच्या माझ्या. तुला सांगितलेलं ना मम्मीला गॉगल घ्यायला देऊन सांग. हा हसतोय काय? तर आपण आता असेच भेटत राहणार आहे मध्ये. आज पूर्ण दिवसभराचा प्रवास आहे. पूर्ण ऊन लागणार आहे मस्तपैकी. काळा त्यात माझी भिवंडी रत्नागिरी बस ही कधीच टायमावर येत नाही. 5:30चा टायमिंग होता, अजून आली नाही. 5ला भिवंडीवरनं निघणार होती, ते अजून आली नाही. ते काय आहे त्यांचं रोजचं आहे, त्यांचं काय एवढं ह्यांचं मनावर नाही घ्यायचं. आपलं बोलणं काय चालू होतं, दिवसभर प्रवास होणार आहे मस्त काळे. आणि त्यात आमचं नशीब एवढं घाण की अर्जंट तिकीट काढलेली 40-41 पूर्ण मागची तिकीट बसची सीट भेटली. मग आता काय नाही, असं उडत जायचं. उडत पोचतो. तुम्हाला मध्ये 2-4 अशा वापा उडवतो काहीतरी. चला भेटूया पुढे. बस तर आलेली आहे, गर्दी मस्तपैकी भरली आहे. सामान टाकून घेऊया पटापट. चला सगळे स्थानापन्न झालेले आहेत. रुद्र संजय पांचाळ ओके सीटमध्ये आहेत ना? असं कर बोल. सबस्क्राईब करो, लाईक कर आणि कमेंट करो. चला पेशू को सबस्क्राईब करो. चलो पीछे भरपूर गर्दी आहे. 5च्या सीटवर नंबर आहे. उडण्याचा प्रवास सुरू झालाय. कॅमेऱ्याच्या हलण्यावरून तुम्ही समजू शकता की किती आता गाडी उडते आहे. धपक. गावी येत आहेत तर 1 महिना आधी रिझर्वेशन करून या. आता असं पाठी बसायला लागतं आणि गाडी नुसती अशी होते. गर्दी बघा, स्टँडिंग पण आहेत. पोलतपूर आले आता. पोलतपूर काय झोपलो होतो मी. अवतार बघा आता बसणार. भेटू पुढे. तुला कुठे जायचंय? हा रुदू, तुला कुठे जायचंय? तुला कुठे जायचंय? जेवतोय. कुठे जेवतोय? कुठे इथे? चल ना. हॅलो गाईज, चलो झालंय सगळ्यांचा खाऊ बिऊ घेऊन झालंय. हाँ मेरे को रखा क्या नहीं है ना? हाँ ठीक आहे. हा बघा, हा त्याच्यापेक्षा एक बारका कॅडबरीसाठी भांडतोय. डळींनू ट्रॅफिक लागलेली आहे.
मुंबई रिकामी मे महिना गरम बघ. बघ ना इकडे लय वाफा मारतात. मंडळींनो महाडला पोचलेलो आहे. CNG भरायला गेले गाडी. आम्ही जरा आलो उन्हात तापायला. काहीतरी शोधतो थंडगार पितो जरा. एवढं ऊन आहे त्यात. पोलादपूर बोलतो, माणगावला एवढी ट्रॅफिक त्या घामाच्या धारा घामाच्या धारा. तिखट गरमी जळजळवाली गरमी. आता तर अजून गावाचं ऊन खाल्लंच नाही. आता पुन्हा भिजलं. भिजले. चला भेटूया असंच पुढं आता. बरं म्हणजे घरात जायला पण तर काही प्रवास करायला नको का? गाडी डायरेक्ट इथून उडी मारली डायरेक्ट घरात. ते नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मग इथनं काय गाडी आपल्या घरातच गेली पाहिजे? तुझीच बांगडी. मग मी लाल होते ना, लाल ती रत्नाबारी करते ना. काय करतायत बसवाले? काय डिझेल भरताय. डिझेल? CNG भरताय. पण CNG भरायला लेट का होते? ते करतायत काय? अर्धा तास लागतो. हा नाचताय. नाचतायत. मम्मी मगाशी काय बोलली तुला? तू मम्मीला काय सांगितलं? मावशीला? लाल लाल कलरची बांगडी, बांगडीच्या कलर. आपलं सामान दाबतायत. एवढा उशीर लावलाय म्हणजे. गेलेलो आहे आम्ही. आमची एक फॅमिली आता पुढे चालली आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. आपण तुमच्याकडे भेटू लवकरच. बाय बाय तुझू. बाय बाय. हे आता जाणार रत्नागिरीला. आता आम्ही आलो संगमेश्वरला पोहोचलोय. किती वाजलेत? 4:10 कमी असताना पोहोचले. 1 तास लेट झाले पण जाऊ द्या, आता काय चालतंय. चला तर मित्रांनो, संगमेश्वरला पोहोचलेलो आहे मी. आता आपण इकडं गावाला जायची म्हणजे वाडीत जायची बस बघूया. 1 तास लेट झालं. चालतं, गरमीतनं लय गरम होत होतं. त्यात बस ड्रायव्हर जेवायला नाही थांबवलं, काय नाही. आता घरी जाऊनच जेवूया. चला डायरेक्ट घरी जाऊन भेटतो आता तुम्हाला. मित्रांनो पाऊस आलाय. नशीब एवढं छान आहे की संगमेश्वरला उतरलं आणि पाऊस एकदम गार गार वाटतंय बघा. पाऊस भरलाय. आजीचा कॉल आलेला की आतमध्ये पाऊस पडतोय वाडीत. तर बघूया आम्हाला कधी बस भेटते. बघा बाहेर पाठीमागे किती भारी. तर आता बसची वाट नाही बघितली आम्ही. मम्मी बोलली रिक्षाने जाऊ. रिक्षाने जातो आता. स्पेशालिटी रामदास वडापाव सेंटर. पंचवण्यात आलात कधी तर खाया, टेस्ट करा, चांगलं असतं. चला तर मंडळींनो, फ्रेश बीच झालोय. मस्त वाड्याकडे आलोय. आईने आल्या आल्या चहा नाश्ता वगैरे दिला. फ्रेश झालोय. मस्त पावसाचं वातावरण चालू आहे बघा. गडगडतंय पण. तुम्हाला आवाज येत असेल की नाही काय माहिती नाही, पण गडगडतंय. वारा वगैरे सुटलाय. तर आता मला एक इन्सिडेंट सांगायचं होतं तुम्हाला. बसमध्ये आपल्या आता कोकणात नाही तर ते कोकणीच माणसं. तर कोकणी माणूस कोकणी माणसालाच समजून घेत नाही. माझी एक बॅग होती ती ठेवलेली त्यांच्या इथं. तर लगेच अरे इथं नको ठेवू, तिथं ठेव, मला इथं 2 बॅगा ठेवायच्या. 2च बॅगा होत्या त्यांच्या. पण एवढा धिंगाणा केला की काय बोलावं. जाऊ द्या, आपलीच माणसं आपल्यासोबत नीट नाही वागत. चला जाऊ द्या. बसलेलो अंगणात. एवढा भारी पाऊस पडतोय ना, खूप छान वाटतंय बघा. बॅक कॅमेरा करून दाखव. कशा आहे ढगांचा कडकडाट. तर मस्त पाऊस वगैरे लागून गेला. हे बघा मोकळं झालंय. असं करूया, टॅप करूया. दिसत कमी क्वालिटीचा मोबाईल आहे, समजून घ्या. पाऊस वगैरे लागून गेलाय. साखरपुड्यावाली पब्लिक गेली आहे पुढं. आता आम्ही पण जातो मागून.
जरा रेडी होतो. गेटअप रेडी. आता तुम्ही बोलाल डायरेक्ट कसं काय आला. डायरेक्ट आलो, घाई झाली, रात्री लेट झालं, रस्ता चुकलो. आता चालू आहे साखरपुडा झालेला आहे. डायरेक्ट मी साखरपुडा आलो, पाऊस वगैरे झाला, त्यानंतर फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर डायरेक्ट साखरपुड्याला आलो. हे बघा पाठी शूट चालू आहे, त्या दादाचं शूट वगैरे चालू आहे. आता उद्या आहे हळदी. हळदीचा व्लॉग मला काढायला भेटतोय की नाही ते मी सांगतो. काढायला भेटला चांगला तर मी सकाळी टाकेलच, असं नाही. आणि लग्नाचा तर नक्की येणार व्लॉग. लग्नाला इकडेच यायचं आहे परत, ते इकडे येणार मस्तपैकी जेवणार बिवणार. आता इथं जेवतो साखरपुड्याचं वराडी जेवण. इट्स कोकणी वराडी जेवण जेवूया. चला तर अशाच व्हिडिओ येत राहणार मित्रांनो. ह्या ब्लॉगला चांगलाच सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय, पुन्हा भेटू या व्हिडिओ.